Hello everyone. We have started with the cosmetics for the face or the facial cosmetic. In previous lecture we studied about the formulation, ideal properties of the face powder, and the next facial cosmetic is the compact face powder. So compact face powder is a dry powder which is compressed to form a cake and is applied with the help of powder puff. Okay. In previous lecture we studied about the loose powder. Okay. And this is the compact powder. As its name indicate, compact means what? Which has a low volume but high density, or something is compressed. Okay. तुम्ही ते इमेज मध्ये बघू शकता. Compact powder is a powder which is compressed in the form of cake. And which is applied with the help of powder puff. Okay. So compact powder is nothing but a dry powder which is compressed to form a cake and is applied with the help of powder puff. So for the compression purpose the pressure is applied, okay, and the cake of powder is produced. जी काही पावडर आपण फॉर्म्युलेट करतो आज पर फॉर्म्युला ती आपण काय करतो एका ठराविक अशा शेपमध्ये किंवा केकमध्ये आपण त्याला कॉम्प्रेस करतोय बाय अप्लाइंग अ प्रेशर. सो इन दिस केस द प्रेशर फॉर कॉम्प्रेशन इज इम्पॉर्टंट. ओके. बेसिकली आपण काय करतोय, कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे काय आहे, जी काही आपण पावडर फॉर्म्युलेट करतोय तिला आपण अशा केकमध्ये कॉम्प्रेस करतोय आणि जनरली ही जी पावडर आहे ती आपण पावडर पफने फेसवरती अप्लाय करतो. ओके. तुम्ही कदाचित ही सर्वांनी पाहिलं सुद्धा असेल कॉम्पॅक्ट पावडर. सो व्हाईल प्रिपेरिंग दिस पावडर द प्रेशर फॉर कॉम्प्रेशन इज इम्पॉर्टंट. जी काही पावडर आपण कॉम्प्रेस करतोय त्यावेळेस आपल्याला किती प्रेशर त्याला द्यायचं आहे हे इम्पॉर्टंट आहे. ओके. If a very low pressure is applied, then it leads to the breaking of the cake during its use. ओके. जर का आपण हे केकमध्ये कॉम्प्रेस करत असताना लो प्रेशर दिलं किंवा प्रॉपरली आपण त्याला कॉम्प्रेस केलं नाही तर काय होणार, तो केक ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत ड्युरिंग इट्स यूज. ओके. Again, if we apply a too much pressure, a hard cake will form and will not come out easily. जर का आपण हा केक किंवा ही पावडर कॉम्प्रेस करत असताना त्यावरती जास्त प्रेशर दिलं तर काय होणार, जेव्हा आपल्याला ती अप्लाय करायची असेल फेसवरती तर ती इझिली तिथून रिमूव्ह होणार नाही. ओके. सो प्रेशर फॉर कॉम्प्रेशन इज इम्पॉर्टंट. हेन्स a suitable binding agent are added to the face powder to bind the particles of the powder so that the cake form will not break after its compression or during its use. ओके. तर याचं सुद्धा फॉर्म्युलेशन हे फेस पावडर सारखंच आहे, पण याच्यामध्ये ॲडिशनली आपण काय करतोय तर ही पावडर आपण केक फॉर्ममध्ये कॉम्प्रेस करतोय. ओके. And to produce a suitable cake we are adding some binding agents, okay, like gums or some glucose. We are adding to some binding agents are added in the face powder and after that they are compressed in the form of cake. So we will see what is the formulation of compact powder. कॉम्पॅक्ट पावडर कशा प्रकारे तयार केली जाते ते आपण बघूया.
Okay, this is the formula for compact powder. It contains talcum powder, then titanium dioxide, kaolin, zinc oxide, calcium carbonate, starch, and the binder solution. Again, the perfumes are added as per requirement. ओके, याचा फॉर्म्युला हा सुद्धा फेस पावडर सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये ॲडिशनली आपण बाइंडर सोल्युशन ॲड करतो आहे. अगेन, हाऊ दिस बाइंडर सोल्युशन इज प्रिपेअर्ड? इट कंटेन्स अ गम ट्रागाकांत, ग्लुकोज अँड वॉटर. ओके, गम ट्रागाकांत, ग्लुकोज आणि वॉटर यापासून आपण बाइंडर सोल्युशन तयार करायचं आहे. आणि जी काही आपली अबाव पावडर मिक्सचर आहे त्याच्यामध्ये हे बाइंडर सोल्युशन ॲड करायचं, प्रॉपरली त्याला मिक्स करायचं आणि ते केकमध्ये आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे बाय अप्लाइंग अ सुटेबल प्रेशर. अगेन दिस फॉर्म्युलेशन वी आर गोइंग टू प्रिपेअर इन अ लॅबोरेटरी ऑल्सो ड्युरिंग द प्रॅक्टिकल्स. ओके, हे कॉम्पॅक्ट पावडरचं फॉर्म्युलेशन आपल्याला प्रॅक्टिकल्समध्ये सुद्धा करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला आणखीन गोष्टी क्लिअर होतील. Okay, the formula is same as per the face powder, only a binder solution is added to compress that particular powder mixture in a cake form. Okay, so what is the procedure of this compact powder? First, all the solid ingredients are powdered and passed through sieve number 120. जे काही फॉर्म्युलामधले सॉलिड इन्ग्रेडियंट्स पावडर्स आहेत त्यांना आपण सीव नंबर 120मधून पास करायचे आणि फाईन अशी पावडर प्रिपेअर करायची. आफ्टर दॅट मिक्स ऑल द पावडर्स थरली, ॲड रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ बाइंडर सोल्युशन अँड परफ्यूम्स. ओके, रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ बाइंडर सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, प्रॉपरली मिक्स करायचं आहे. अगेन मिक्स थरली टू गेट अ वेट मास अँड कॉम्प्रेस द मास अँड ड्राय टू फॉर्म अ केक. हे सर्व पावडर्स 120 नंबरच्या सीवमधून पास करायचे आहेत, त्यांना प्रॉपरली मिक्स करायचे आहे. अगेन त्यामध्ये रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ बाइंडिंग सोल्युशन ॲड करायचं आहे आणि त्यापासून वेट असं मास तयार करायचं आहे. आफ्टर दॅट prepared wet mass is compressed by applying a suitable pressure. After compressing, it is allowed to dry. Okay, and here we get a compact face powder. Procedure is also simple. Only the difference between face powder and compact powder is that other face powders are available in the loose form, okay, or in the powder form, but in compact powder that powder is compressed in a cake form, and for that formation of cake a suitable binding solution is added. And generally compact face powders are applied by using the powder puff. Okay. Again, that compact powder has a long lasting effect, or that stick to the face for a long period of time. Okay, so why the pressure of compression is important? See, we can see in the diagrams also, the pressure of compression is very important. Very low pressure leads to breaking of the cake and very high pressure leads to form a hard cake. फर्स्ट डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, जर का आपण अगदी कमी प्रेशर अप्लाय केलं तर काय होणार, तो केक जो आहे तो इझिली ब्रेक होणार. आणि जर का आपण त्यावरती जास्त प्रेशर अप्लाय केलं तर काय होणार, त्यापासून हार्ड केक तयार होणार. ओके, आणि हार्ड केक झाल्यामुळे काय होणार, आपण तो इझिली पावडर ती रिमूव्ह करू शकणार नाही किंवा ती अप्लाय करू शकणार नाही. ओके, सो वी सी द compact powder. The next facial cosmetic is the rouges. So rouges are the cosmetic preparation which are applied to the cheeks for enhancing the face beauty. Again, it imparts the rosy freshness, also add the beauty of the face. Okay, rouges, again these are the type of cosmetics which are applied on the cheeks. Okay, all of you know the cheeks.
and function of rouges is that it imparts and stimulate the rosy freshness. Okay, and it feels look like a young and healthy. रुजेस चीकवरती अप्लाय केल्यामुळे काय होतं आहे, ते आपल्याला एक ग्लॉसीनेस किंवा रोझी फ्रेशनेस किंवा स्किनला देत आहे. त्याच्यामुळे काय होतं, स्किन आपली यंग आणखी हेल्दी दिसते. अगेन these rouges are अवेलेबल इन अ सॉलिड, लिक्विड अँड अ क्रीम फॉर्म. रुजेस जे आहेत तुम्ही ते डायग्राममध्ये बघू शकता. ओके, हे आयदर क्रीम फॉर्ममध्ये असू शकतात, सॉलिड किंवा लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा असतात. अगेन कलर ऑफ द रूज इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इट्स व्हेरी फ्रॉम द पिंक टू रेड ऑर अ रेडिश ब्राऊन. ते रुजेसचे कलर हे आयदर पिंक टू रेड या रेंजमध्ये असू शकतात. अगेन द ड्राय कॉम्पॅक्ट रूज इज अप्लाइड विथ द हेल्प ऑफ पावडर पफ. जे ड्राय रुजेस आहेत ते पावडर पफने अप्लाय केले जातात. अगेन रुजेस आर अप्लाइड इन द अवेलेबल इन द डिफरंट शेड्स ऑफ कलर्स. ओके, तुम्ही डायग्राममध्ये सुद्धा बघू शकता डिफरंट कलर्समध्ये रुजेस अवेलेबल असतात. Okay, then next one is the formulation of rouges. It contains the talcum powder, zinc oxide, zinc stearate, rice starch, perfume and the color. Okay, again rouges we are going to prepare in the practicals. आपल्याला प्रॅक्टिकल्समध्ये रुजेस सुद्धा प्रिपेअर करायचे आहेत. ओके, then next one is the method of preparation of a dry rouge. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता जे काही ड्राय रुजेस आहेत ते आपण केक फॉर्ममध्ये फिल केलेले आहेत आणि ते जनरली ब्रशने किंवा पावडर पफने अप्लाय केले जातात. सो मेथड काय आहे त्याची प्रिपरेशनची? ऑल पावडर्स मिक्स अँड इनकॉर्पोरेट विथ द परफ्यूम अँड कलर अँड द मोल्डेड मास इज प्रेस्ड टू एक्सपेल द एअर फ्रॉम द पावडर्स. फर्स्ट ऑल ज्या पावडर्स आहेत त्या आपल्याला प्रॉपरली मिक्स करायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला परफ्यूम आणि कलर्स ॲड करायचे आहेत. अगेन त्यांना आपल्याला ठराविक एका मोल्ड्समध्ये, जसा हा त्याचा तुम्ही कंटेनर बघू शकता, त्या केक शेपमध्ये आपल्याला त्यांना मोल्ड करायचे आहेत आणि स्लाइटली प्रेस करायचे आहेत. दे आर प्रेस टू एक्सपेल द एअर फ्रॉम द पावडर्स. पावडर पार्टिकल्समध्ये जी काही एअर इनकॉर्पोरेट झालेली असेल ती एक्सपेल करण्यासाठी आपण त्याला स्लाइट प्रेशर देऊन प्रेस करायचं आहे. आफ्टर द कॉम्पॅक्ट दे आर ड्राईड ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर टू अवॉइड द ड्राय मिस्ट अँड अनडिझायरेबल टॉप कास्ट. ओके, त्यांना आपण प्रॉपरली कॉम्पॅक्ट केल्यानंतर ठराविक एका टेम्परेचरला त्यांना ड्राय करायचं आहे आपल्याला. थरोली ते ड्राय झाले पाहिजेत, अदरवाईज त्यातून ड्राय मिस्ट किंवा डस्ट फॉर्म होण्याचे चान्सेस असतात. ओके, तर आत्तापर्यंत आपण 3 फेशियल कॉस्मॅटिक्स बघितले. फेस पावडर, देन कॉम्पॅक्ट फेस पावडर अँड द rouges. फेस पावडर्स आर अवेलेबल इन द लूज फॉर्म. जनरली दे आर स्प्रिंकल्ड अँड अप्लाइड विथ द हँड्स. द नेक्स्ट वन इज अ कॉम्पॅक्ट पावडर. Compact powder are same as to face powder, but they are compressed in a cake form, and to make a cake a suitable binding agent is added to the face powder and a compression is done to make a compact cake. आणि जनरली कॉम्पॅक्ट पावडर ह्या पावडर पफने अप्लाय केल्या जातात. सो व्हाईल फॉर्म्युलेटिंग और प्रिपरेशन ऑफ अ कॉम्पॅक्ट पावडर, the pressure for compression is important. If we apply a very low pressure, then there are chances of breakdown of the cake while applying, and if we apply too much pressure, again it is difficult to remove the powder for application. The next one is the rouges. 3 नंबरचं फेशियल कॉस्मेटिक बघितलं आपण, rouges. So rouges, these are the coloring materials
which are applied to the cheeks to give a glossy freshness to the cheeks and which fills the young and healthy skin. स्किनला आपला एक यंग दिसण्यासाठी किंवा त्याला फ्रेशनेस दिसण्यासाठी किंवा ग्लॉसीनेस येण्यासाठी रुजेस अप्लाय केले जातात आणि रुजेस हे डिफरंट कलर शेड्समध्ये अवेलेबल असतात. अगेन त्याचा आपण फॉर्म्युला बघितला. रुजेसचं फॉर्म्युलेशनसुद्धा कॉम्पॅक्ट पावडरसारखंच आहे, पण रुजेसमध्ये जास्त प्रमाणात कलरिंग एजंट्स ॲड केले जातात. The next facial cosmetic is the cold cream. Cold cream is an emulsion which when applied on the skin, a cooling effect is produced due to the slow evaporation of water which is present in the emulsion. These are generally prepared by emulsification of oil and water. ओके, आपण क्रीमचं फॉर्म्युलेशन या आधीच्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा केलेलं आहे. ओके, तर क्रीम आर नथिंग बट द सेमी सॉलिड इमल्शन्स. क्रीम ह्या काय असतात, इमल्शनच आहेत ते, बट दे आर इन सेमी सॉलिड फॉर्म. सो कोल्ड क्रीम्स, these are applied to the skin which gives the cooling effect due to the slow evaporation of water which is present in the cream. ओके, कोल्ड क्रीमचं फंक्शन काय आहे, जेव्हा आपण कोल्ड क्रीम स्किनवरती अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं, त्या क्रीममध्ये जे काही वॉटर प्रेझेंट असतं त्याचं स्लो इव्हॅपोरेशन होतं आणि वॉटरचं स्लोली इव्हॅपोरेशन झाल्यामुळे आपल्याला कूलिंग इफेक्ट मिळतो स्किनला. ओके, दिस इज द फंक्शन ऑफ कोल्ड क्रीम and because of this they are known as cold cream because they gives a cooling effect to the skin. Okay, also they gives the moisturizing effect to the skin. So next one is the formulation of the cold cream. Okay, Pond's cold cream, then Dabur Gulabari cold cream. There are different brands of cold cream which are generally used in the winter season. So formula of cold cream is, it contains the beeswax, liquid paraffin, white salt paraffin, hard paraffin, borax, water, again the perfumes and preservatives. This is the formula of cold cream. The next one is the method of preparation of cold creams. So while preparing any type of cream, what do? We are separately preparing the aqueous phase and the oil phase, and after that both the phases are mixed at the same temperature with a continuous stirring. This is the general method of preparation of cream. Generally cream करताना आपण काय करतो, aqueous phase सेपरेटली प्रिपेअर करून घेतो आणि ऑइल फेज सेपरेटली प्रिपेअर करून घेतो. अगेन दोघांचंही सेम टेम्परेचर मेंटेन करतो आणि दोन्ही फेज आपण एकमेकांमध्ये मिक्स करतो विथ अ कंटिन्युअस स्टरिंग, अँड स्टरिंग इज कंटिन्यूड टिल द दॅट मास कूल डाऊन. ओके, ते संपूर्ण जे काही मिक्सचर आहे ते कूल होईपर्यंत आपण त्यांना थरली स्टर करत राहतो. दिस इज द जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ क्रीम. क्रीम हे अशा प्रकारे तयार केल्या जातात. सो व्हॉट इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कोल्ड क्रीम? फर्स्ट, मेल्ट द वॅक्स, white salt paraffin, hard paraffin on a water bath in the decreasing order of their melting point. ज्याचं मेल्टिंग पॉईंट जास्त आहे ते फर्स्ट मेल्ट करायचे आणि ज्यांचं मेल्टिंग पॉईंट कमी आहे ते डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला त्यांना मेल्ट करायचे. सो हिअर वी गेट अ ऑइल फेज. आफ्टर दॅट ॲड द लिक्विड पॅराफिन अँड हीट द मिक्सचर टू 70 degrees Celsius. Okay, this is the oil phase. Then next, for the aqueous phase, dissolve the borax in water at 75 degrees Celsius and add to melted fats with a continuous stirring. Okay, then aqueous phase आपल्याला oil phase मध्ये ॲड करायचे with a continuous stirring. Then cool with a stirring to 40 degrees Celsius. Okay, then
ॲट द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ प्रिझर्वेटिव्ह अँड परफ्यूम. ॲट 40 डिग्री सेल्सिअस त्याला आपण प्रिझर्वेटिव्ह आणि परफ्यूम ॲड करायचे आहेत. अगेन मिक्स थरली, ट्रान्सफर द क्रीम टू द कंटेनर व्हाईल हॉट. 40 डिग्रीला असतानाच आपण त्याला कंटेनरमध्ये फिल करायची आहे. दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कोल्ड क्रीम. So in next lecture we continue with the cleansing cream. We will see the properties and the formulation of cleansing cream in next lecture. So we completed the 4 facial cosmetics. First one is the face powder, next one is the compact face powder, then rouges and the cold cream. Okay, so for any query please ask to me, and thank you for your attention.